वडेट्टीवार लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना भेटायला गेलेले आहेत। शिंदे साहेब सीएम साहेब मी वडेट्टीवार बोलतो। कवडे साहेब जरा सीएम साहेबांना द्या। बघा आज उपोषणाचा 8वा दिवस इथे सुरू आहे। मला जरा सीएम साहेबांशी बोलायचं। मी काल पण बोललो, त्यांचं डेप्युटेशन ते बोलले मी आज पाठवतो, पण आजही आलेला नाही आणि भावना लोकांच्या तीव्र होत चालल्या आहेत। हे मंत्र्यांचा शिष्टमंडळ एक शिष्टमंडळ पाठवतो बोलले। आमचे लोक उपोषणाला बसलेत, आमचे हाकेजी आणि कोळजी, त्यांना द्या ना सीएम साहेबांना, माहिती आहे त्यांना। हो बर कसं असं बाजूला हॅलो हॅलो प्रभाकरराव, हे बघा मी हॅलो जरा आवाज साहेबांना द्या ना, जरा साहेबांना। हॅलो साहेब, मी सीएम साहेब, मी आता हे उपोषण स्थळी आलो आहे। आमच्या ओबीसी नेत्यांचं उपोषण जे सुरू आहे, तुम्हाला मी काल पण बोललो, तुम्ही म्हणालात की पाठवतो शिष्टमंडळ मंत्र्यांचा। सावे ते तर पूर्वी जाऊन आले, ते काही चर्चा काही सकारात्मक केली नाही त्यांनी। तर करा तुम्ही, उद्या पाठवा ना तुम्ही 2 मंत्र्यांना, ते सावेंना आणि हे फार आता आज इथे हजारोचा जनसमुदाय आहे, हा लोकांच्या जरा भावना समजून। हो मी स्पीकर फोन ऑन करतो। मी जरा सीएम साहेब बोलतायत, आपण शांत राहा, कृपया शांत राहा। सीएम साहेब, मी स्पीकर फोन ऑन केला आपल्या माहितीसाठी। हॅलो हो हा बोला बोला। तुम्ही मला तुम्हाला एवढंच विनंती आहे, मी काल पण बोललो, 2 मंत्र्यांचं किंवा शिष्टमंडळ सरकारतर्फे पाठवा। फक्त आमचे लोकांची ती जी मागणी आहे आणि विशेष करून उपोषणकर्त्यांची आणि समस्त ओबीसी बांधवांची जी मागणी आहे ती सगळे सोयीचा जो विषय आहे त्यावर एक सकारात्मक तुम्ही आश्वासन द्या
आणि लेखी स्वरूपामध्ये जर तुम्ही देऊ शकला, कारण आता तुमचेच मंत्री म्हणाले गिरीश महाजन की आम्ही तर काही सुप्रीम कोर्टात टिकणार नाही असं गिरीश महाजनजी म्हणाले सगळे सोयरेचा. त्यामुळे तो सगळे सोयरेचा टिकणार नाही. हा कधी पाठवत आहे? उद्याला पाठवत आहे ना? ठीक आहे सर, ठीक. हो. आज आपले ऐकत आहे का? जरा शांतता ठेवा ना प्लीज प्लीज. आपले प्राध्यापक लक्ष्मणराव हाके आणि आमचे वाघमारे आबा हे दोनही ओबीसीच्या संविधानिक हक्कासाठी, ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाच्या संरक्षणासाठी आज प्राणंतिक उपोषण या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. आज 8 दिवस झाले. मी परवानगी पण या पूर्ण आंदोलनाकडे माझं लक्ष ठेवून होतं. मी 2 दिवसापूर्वीच येणार होतो, परंतु माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं नव्हतं आणि त्यामुळे मी इथे जरा उशीर आलो. कालही मी मुख्यमंत्र्यांशी बोललो, आजही बोललो. मी माझ्या दोन्ही उपोषणकर्त्या बांधवांना तुम्ही समाजाच्या साठी एक समर्पित भावनेनं ते उपोषण सुरू केलं आणि त्यासाठी एक ओबीसी समाजात जन्मलेला कार्यकर्ता म्हणून, ओबीसी समाजात जन्मलेला व्यक्ती म्हणून मी ओबीसीच्या पाठीमागं उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे. कर्तव्यच नव्हे तर तो माझी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीतून मी कधीही कसोही वेगळे जाणार नाही. सत्ता पद ही येत असतात जात असतात, त्यामुळे सत्ता आणि पदासाठी आम्ही कधी विचार केला नाही. मंत्री असताना सुद्धा त्या मंत्रीपदाची पर्वा न करता मी समाजाच्या हक्कासाठी समाजाबरोबर राहिलेलो आहे, समाजाच्या पाठीमागे उभा राहिलेलो आहे. आज आत्ताच बिहार राज्यातील हायकोर्टाचा निकाल आला. इथे सगळे जाणकार लोक आहेत, काही लोकांना कायदा करतो. त्या कोर्टाने सांगितलं की 65% पर्यंत जे आरक्षण दिलेलं आहे मागासवर्गीयांचं ते मान्य करता येणार नाही. ते जे ओरिजिनल आहे तेवढंच ठेवावं लागेल, त्याच्या पलीकडे जाता येणार नाही. आणि म्हणूनच खरं तर हे सर्व परिस्थिती जी चिघळली राज्यात, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य, हे राज्य म्हणजे पूर्वभावी राज्य शाहू फुले आंबेडकर साहेबांचं राज्य म्हणून आम्ही या राज्याची सगळी महती पूर्ण देशामध्ये आहे.
परंतु या पौरवानित्वाला धक्का लावून जातीय विष करण्याचं काम 2014 सुरू झालं आणि समाजाची मतं घेण्यासाठी अनेक राजकारण्यांनी खोटी आश्वासनं देऊन त्या समाजाला भडकवण्याचं काम झालं. समाज एकमेकाविरुद्ध उभट होईल अशी रणनीती त्यावेळेस तयार केली गेली आणि आज हे सर्व जे चाललंय ते सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे आमच्या हक्काचं हिरावून घेण्याचं किंवा आमच्या हक्काचं जे संविधानिक आहे त्या संरक्षणाची भीती आता मला वाटायला लागली. मी खरं तर याला विषयात तर वेगळा होईल, मी आता मुख्यमंत्र्यांशी बोललो, पण उद्याला मुख्यमंत्र्यांचं शिष्टमंडळ, मंत्र्यांचं शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ उद्या इथे येणार आहे आणि उद्या ते शिष्टमंडळ आल्यानंतर जी मागणी आपण सगळ्या सोयऱ्याची केली, खरं तर आमचे प्राध्यापक हाके यांना पूर्णतः अभ्यास आहे. एक ओबीसी चळवळीतील नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून त्यांचा अभ्यास फार मोठा आहे.